माझ्या अगोदरच्या वक्त्याने बऱ्यापैकी 1985ला 80ला आणि 85ला 80ला कतर झाली थोडीशी आणि 85ला साहेबांनी जेव्हा आणि त्यावेळेला कसा बरं झालं, बाळासाहेब या गावाला राग आला की बरंच काही घडतं आणि त्यावेळेला खूप राग आला गावाला. त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये बापूंचाच पराभव झाला होता आणि त्यावेळेला 85ला असा एक उठाव झाला होता, फार मोठा उठाव झाला होता. बापूंनी मगाशी सांगितले गोटपागर सरांनी, एक घाटमध्ये पाणी आणलं पाहिजे असाच एकटाच एका प्रश्नावर म्हणे तर 21 कलमी कार्यक्रम दिला होता. आता 21 कलमी कार्यक्रमावर तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो अशी भूमिका ह्या गावाच्या सर्व नेत्यांनी घेतली. पण त्यावेळेला एवढा मोठा उठाव झाला, या भागातल्या लोक संख्या मोठ्या परिणामात मला वाटते 35,000 मतांनी त्यावेळेला आपला विजय झाला. प्रश्न मोठे होते त्यावेळेला. साहेब एक उपेक्षित घटकात होते. महाराष्ट्राला बापूने तो माणूस दिला. बापूने निश्चित विश्वास होता की हा काहीतरी आपल्या मुलाबाळांच्यासाठी किंवा पुढच्या पिढीसाठी निश्चितपणे काय करतो. कुंडलच्या नाना पाटील विद्यार्थी वसतिगृहाचे विद्यार्थी, अगदी मी आणि पुंडलिकनाथ नाईक त्यांचे जवळचे आम्ही दोघं आवडते. प्रत्येक गोष्टीत काही गोष्टीला आम्हालाच विचारायचे काय करायचे. तिकडे आपण वडायचे, तिकडे आम्ही वडायचे. मगाशी काही जण म्हणाले दोन्ही गट एकत्र आहे. आम्ही कधी विभक्त नव्हतोच बा, बरोबर आहे का तुमचं? बाहेरच्या लोकांना उगाच वाटतं की हे दोन आहे. काही वेळेला जरा थोडंसं अपमान आमचं होतं. आता मगाशी तुमची ओळख करून दिली, आप्पाच्या पार्टीचे सदस्य आमचे होणार. पण लेख कुणाची लेख किरणताची. ही नाती आम्ही ह्या गावामध्ये सांभाळण्याचं काम केलेलं आहे. बापूने सुद्धा बापू असतं तर बापूने सुद्धा बरं वाटलं असतं, चांगलं वाटलं असतं. ज्या पद्धतीने बापूने कदम साहेबांना ह्या महाराष्ट्राला म्हणजे कुठेतरी एक नेतृत्व उभा राहावं म्हणून पाठिंबा दिला आणि कदम साहेब गेले त्यावेळेला मला वाटते बाळासाहेब आपण ते आला, एक बालमन होतं आणि त्या गावाच्या भूमिकेवर मला बोलले बरेच पाहिजे. मी काही बोलणार नाही जास्त, तर म्हणले. पण आमच्यातली त्यांना त्यावेळेला मी सांगितलं आमच्यात आपण काहीच नाही. त्या गावाच्या कोणत्याही पक्षाचा पार्टीचा बापू असेल ते सर्व जीडी बापूच्या विचाराचीच माणसं आहोत. मी त्यावेळेला असं म्हणा म्हटलं की आम्ही हे विचारायचे बापूंच्या विचाराचे, आम्ही बापूंच्या विचाराचे कार्यकर्ते. कधी म्हणजे आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून काम करतो, कधी आम्ही एकमेकाच्या विरोधात असतो, पण टोकाचा संघर्ष नसतो. ज्या वेळेला गावाचा प्रश्न येतो, एखाद्या अस्मितेचा प्रश्न येतो, त्यावेळेला सगळं गाव एकत्र येतं. बऱ्याच वेळा ह्या गावाच्या ग्रामसभा कुठेतरी आत होत असतील, किरकोळ ग्रामसभेला कुणी कधी जास्त गेले नसतील, परंतु प्रश्नाचे ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला ह्या ग्रामपंचायतीच्या आवारात ग्रामसभा बऱ्याच वेळा झाले तर ते प्रश्न निपटून काढण्याचं काम ह्या गावाच्या एकीने केलेलं आहे. पाण्याचा प्रश्न होता, गाव पाण्यासाठी एकत्र आलं. कारखान्याचा प्रश्न होता, कारखान्यासाठी गाव एकत्र आलं. पण बापूंचे प्रश्न अजून काही प्रलंबित राहिले. आज आम्ही पाठिंबा देतोय सगळे म्हणून तुमच्या मागे उभा राहतोय. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमचे आमदार त्या ठिकाणी जावेत आणि आमची भूमिका मांडावी. शेतकऱ्याच्या मालाला दर मिळाला पाहिजे ही महत्वाची भूमिका बापूंची आहे. आज ऊसाचा दर बघितला तर साखरेला दर मिळत नाही हे आम्हाला मान्य आहे, पण साखरेला दर मिळाला पाहिजे यासाठी केंद्र शासनाबरोबर भांडण करायचं काम आमच्या उमेदवारांनी, आमच्या तिथे गेलेल्या प्रतिनिधी केलं पाहिजे. हे ओझं तुमच्या खांद्यावर घेऊन तुम्हाला आम्ही मुंबईला पाठवायचा पूर्णपणे मनापासूनचा निर्णय आम्ही घेतला. साखरेला दर मिळाला तर ऊसाला दर मिळणार आहे. आज ऊसाच्या दराची आज परिस्थिती बघितली तर स्वामीनाथन आयोगाने सुद्धा एक शिफारस केलेली आहे चांगली, जो शासनाने नेमला. तो उत्पादन खर्चाच्या 50% नफा मिळाला पाहिजे. आज परिस्थितीत पाहता काही अभ्यासक मंडळीने उत्पादन खर्च त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. 2,500 ते 2,900 रुपये उत्पादन खर्च ऊसाला येतो. म्हणजे याचा अर्थ 3750 ते 4,000 पर्यंत मिळाला पाहिजे, पण तो मिळत नाही. आज त्याच पलीकडे
ऊसाचं पीक इथे ज्या ठिकाणी केलं जातं, सोयाबीनला तर दर नाही म्हणून सोयाबीन करायची माणसं विसरून गेली. करायचे नाही असा मोठा प्रश्न पडलाय. गेल्या 5 महिन्यामध्ये आमच्याकडे पावसामुळे कुठल्याही शेतामध्ये आपल्या घात नाही आहे. ऊसाच्या लागणी नाही झालेल्या, खरा दुष्काळ आहे. पण ह्या गोष्टीचा सुद्धा बाळासाहेब विचार झाला पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांना आज त्या गरजेच्या बाबी वाटतात. आज गेल्या वर्षी आज काय वाटणार नाही, पण पुढच्या वर्षी ऊसाची उपलब्धताच नसणार आहे, कारण अडचणी लागणीच झालेल्या नाही. 5 महिने नाही गेले म्हणून पाडले आमच्या इरिगेशन बंद होत्या, पण आमच्या इरिगेशनचं बिल थांबलं नाही. कमीत कमी किमान मिनिमम चार्ज आमच्याकडे घेतला जातो. त्या गोष्टीसाठी तुम्ही आमच्यासाठी भांडला पाहिजे. अशा परिस्थितीचं आम्ही तुमच्या मागे निश्चितपणे त्या बापूंच्या विचाराच्या भूमिका देऊन आमचं हा गाव तुमच्या मागे निश्चितपणे काल होता, आज आहे, उद्याही राहणार आहे. अशा पद्धतीची गावाच्या वतीने जास्त न बोलता आणि आमच्या युवक लोकांच्यासाठी आपण सगळेच मिळून काहीतरी करता आहात. बऱ्याच गोष्टीच्या काही उद्योग आणण्याच्या निर्णायक गोष्टी होतात आणि ते सगळ्यांच्या मिळून काही एकीनं अजून काही उद्योग येतात का त्या बिंदू बघाव्यात. कुठेतरी एका किर्लोस्करांचा सारखा कारखाना, नंतर क्रांती कारखाना, सोनेरा कारखाना, पण तेवढं नाही भागत आहे. आपण जेवढं उत्पादन करतो तेवढा खर्च झाला पाहिजे. आपण जेवढं पिकवतो तेवढं लोकांना पुरलं पाहिजे, किंवा पुरत नसेल तर जास्त उत्पादन केलं पाहिजे. ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आजपर्यंत बऱ्याचपैकी उमेदवार इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, जेवढे निर्माण केले तेवढ्यांना आता आपल्याकडे नोकऱ्या उपलब्धता नाही आहे. त्यासाठी आपण काहीतरी सगळ्यांनी म्हणून करावं आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी भांडावं एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. हा गाव तुम्हाला कधी कमी पडणार नाही, 85ला कमी पडला नव्हता. बाळासाहेब बापू आम्ही सर्व मंडळी होतो. बापा तुम्ही त्या पक्षात होता, तुमच्या ऑफिस मध्ये 17ची सुद्धा आम्ही काढून नेलेली, पळवून नेली होती. आठवण असू द्या. आणि तो मला वाटतं मान्य म्हणून त्यावेळेला एसपीएस होता ना, आणि एवढं छोटच होतं. पण श्यामबापू म्हणले तुझी पोत काय, तुझी बॉडी काय, कसला पोत दाखवू. आता श्यामबापू म्हणजे तुला एक कानपडी, खरंच आमच्या पोराने एक कानपडी दिली त्यावेळेला. कुणाला केस घालून कुणाला पोरव हेच त्यांना कळालं नाही. असा राग येणारा गाव आमचा आहे. निश्चितपणे तुमच्या मागं आज आहे, उद्या आहे, निश्चितपणे तुम्ही एकत्रीकरणाचं काम केलेलं आहे. असंच एकत्र राहूया. आपलं कुंडल गाव एकत्र राहिलं तर परिसर एकत्र राहून परिसराला कधी कुठली गोष्ट कमी पडणार नाही. गाव असून बघताय परिसर, एवढंच मी सांगतो. आणि तुम्हाला या गावाच्या सगळ्या लोकांनी, गावातील परिसरातील लोकांनी आज पुन्हा एकदा जावायचं, गावाचं जावं याला. आता जावं याला पण नातू आलाय, फार मोठं जवळचं नातं निर्माण झालंय. आणि त्या नातूला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आघाडीचं सरकार आहे, आघाडीचं चिन्ह आहे. या ठिकाणी एवढंच शिल्लक राहिले. हात आमचं घड्याळ बी गेलं दुसऱ्यानं, आमचं इंद्रधनुष्य बी गेला तुमच्यानं, पण हात शिल्लक राहिला. त्या हाताच्या चिन्हावर तुम्ही शिक्षा मारावा. आणि ते हाताचं चिन्ह मात्र इथलं पुढच्या काळात 150 वर्षापूर्वी जी स्थापना झाली, बापूंच्या सारख्या त्या वेळच्या काँग्रेसचे काँग्रेस जोपासण्याचं काम केले, ते इथलं पुढच्या काळामध्ये तुम्ही जोपासण्याचं काम करावं. असं एक ओझं तुमच्यावर ठेवतो. आम्ही सगळे तुमच्या मागे उभा राहतोच. हाताच्या चिन्हावर सगळ्यांनी शिक्का मारून आपण भरघोस मताने त्यांना निवडून द्यावं एवढी मी अपेक्षा करतो आणि त्याला शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.